नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण संत रोहिदास यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. संत रोहिदास जन्म काशीजवळ गोवर्धनपूर येथे इसवी सन 1376ला झाला. त्यांचे जन्मस्थान श्री गुरु रविदास जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव रघु तर आईचे नाव कालसी. संत रोहिदास हे मध्ययुगीन भारतातील हिंदू संत होत. यांच्या गुरूंचे नाव रामानंद स्वामी होते. कबीर यांची समकालीन होत, तर मीराबाई यांच्या शिष्या होत्या. त्यांचे पालक चामड्याचे काम करीत. त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सुफी संत, साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालवले. विविध भक्ती चळवळीतील कवयित्रींच्या प्राचीन जीवनापैकी एक असलेला एक आनंददास परचाईचा हा मजकूर रविदासांच्या जन्माची ओळख करून देतो. रोहिदासांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव लोना होय. रोहिदासांच्या भक्तिवेडामुळे धंदा व संसाराचे नुकसान होऊ लागले, म्हणून त्यांच्या वडिलांनी वडिलोपार्जित संपत्तीचा कुठलाही हिस्सा न देता रोहिदास यांना वेगळे काढले. घराच्या पाठीमागील मोकळ्या जागी ते झोपडी बांधून पत्नीबरोबर राहू लागले. गुरु रामदासांच्या संपर्कामुळे रोहिदासांचे ज्ञानभांडार वाढले. ते प्रत्येक विषयावर प्रवचन देऊ लागले आणि आपल्या प्रवचनातून वेद, उपनिषद आणि दर्शनशास्त्राच्या व्याख्या सांगू लागले. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हिमालयातील हिंदू तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिली. त्यांनी परमात्म्याचे सगुण म्हणजेच गुणधर्म प्रतिमेसह सोडून दिले आणि निर्गुण गुणधर्माशिवाय अमूर्त परमात्म्याच्या स्वरूपावर लक्ष केंद्रित केले. बहुतेक विद्वानांचा असा विश्वास आहे की रोहिदास शीख धर्मांचे संस्थापक गुरु नानक देवजी यांना भेटले. त्यांचा शीख धर्मग्रंथात आदर आहे आणि रविदासांच्या 41 कवितांचा आदिग्रंथात समावेश आहे. या कविता त्यांच्या कल्पना आणि साहित्य कामांची सर्वात जुनी प्रामाणिक स्रोत आहे. रविदासांच्या जीवनाबद्दल आख्यायिका आणि कथांची आणखी एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे शीख परंपरेतील प्रेमलेखन म्हणजे प्रेमबोध. संत रोहिदासांचा मृत्यू चित्तोडगड येथे इसवी सन 1527 झाला. त्यांची पादत्राणे जिथे मिळाली त्याच ठिकाणी त्यांची समाधी व छत्री बांधलेली आहे. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील. धन्यवाद.